नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आज गुरुवार दिनांक 11 जानेवारी 2024. न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल जाहीर होताच आमदार महेश शिंदे यांनी कोरेगाव शहरात वायुवेगाने केली विकास कामांची पाहणी, कामे दर्जेदार करण्याच्या दिल्या सूचना. संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवारी सायंकाळी निकाल जाहीर केला. त्यांनी मुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सर्व आमदार पात्र ठरविले. आमदार महेश शिंदे हे आमदार म्हणून पात्र राहिल्यानंतर त्यांनी गुरुवारपासून नव्याने विकास कामांचा धडाका लावला आहे. सायंकाळी 6 वाजल्यापासून रात्री 8:30 वाजेपर्यंत वायुवेगाने कोरेगाव शहरातील विकास कामांची पाहणी त्यांनी केली. प्रशासकीय अधिकारी, कोरेगाव विकास आघाडीचे पदाधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, आजी माजी नगरसेवकांसमवेत विकास कामांची पाहणी करत त्यांनी ठेकेदारांना विकास कामे दर्जेदार आणि वेळेत करण्याच्या सूचना दिल्या. सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर कोरेगाव रेल्वे स्थानकानजीक वसना वाघना नदीच्या संगमावर नव्याने उभारण्यात येत असलेल्या नवीन पुलाच्या कामाची पाहणी केली. या पुलाच्या कामामध्ये नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेचे जॅकवेल बाधित होत आहे. त्याची पाहणी करून बारकाईने माहिती घेतली. शहरातील महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले असून पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तिथून त्यांचा ताफा शासकीय विश्रामगृहाच्या नूतन इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी पोहोचला. विश्रामगृह परिसराचे आधुनिकीकरण करत असताना नागरी वस्तीत जाणाऱ्या रस्त्यांची रुंदी वाढवण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या. त्यानंतर सुभाषनगर येथे उभारण्यात येत असलेल्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या कामाची पाहणी आमदार महेश शिंदे यांनी प्रांताधिकारी अभिजित नाईक, तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांच्या समवेत केली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना इमारतीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. कामामध्ये काही बदल त्यांनी सुचविले. तेथून दत्तनगर परिसरात सुरू असलेल्या विकास कामांसह तिळगंगा नदी स्वच्छता सुशोभीकरण प्रकल्पाची पाहणी केली. संपूर्ण शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या या प्रकल्पाचा त्यांनी बारकाईने आढावा घेतला व वेळापत्रकाप्रमाणे काम करत असताना कामाची गती वाढवण्याच्या सूचना दिल्या. आझाद चौकामध्ये सुरू असलेल्या भाजी मंडई संकुलाच्या बांधकामाची त्यांनी पाहणी केली. यावेळी संपूर्ण प्रकल्पाची स्टील डिझाईन, आरसीसी स्ट्रक्चर आदींबाबत सविस्तर माहिती ठेकेदाराकडून घेतली. हे काम देखील गतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. माजी नगरसेवक महेश बर्गे, नगरसेवक साईप्रसाद बर्गे, साहेब युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष विजय घोरपडे यांनी इमारत बांधकामाबाबत माहिती दिली. यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, नगराध्यक्षा दीपाली बर्गे, उपनगराध्यक्ष सुनील बर्गे, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार, नगरसेवक सागर विरकर, सागर बर्गे, परशुराम बर्गे, राजेंद्र वैराट, मुन्नाभाई काझी, अर्जुन आवटे, माजी नगरसेवक सचिन भैया बर्गे, बच्चू शेठ ओसवाल, रशीद शेख, डॉक्टर विघ्नेश बर्गे, दीपक कांबळे, सागर दोशी, अनिकेत सूर्यवंशी, बाबा दुबळे, संतोष बर्गे, अजित विलासराव बर्गे, शिवसेना शहर प्रमुख महेश शामराव बर्गे, दीपक फाळके, रामभाऊ देवकर यांच्यासह विकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. कोरेगाव येथे शुक्रवारी 12 जानेवारीला शिवतीर्थ हुतात्मा स्मारक रोटरी उद्यान येथे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महोत्सवाचे आयोजन. दिवसभर विविध कार्यक्रम. फलटण येथील श्री सद्गुरू उद्योग समूह व संलग्न संस्थांच्या वतीने राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महोत्सव कोरेगाव या कार्यक्रमाचे शुक्रवार दिनांक 12 जानेवारी रोजी शहरातील शिवतीर्थ हुतात्मा स्मारक रोटरी उद्यान येथे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आयोजक CR बर्गे यांनी दिली. महिला आणि मुलींसाठी विशेष कार्यक्रम असून महिला सबलीकरण, समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन या महोत्सवामध्ये करण्यात आले आहे. कोरेगाव शहर व परिसरातील सर्व महिलांना निमंत्रित करण्यात आले असून महिलांची भावी पिढी शिक्षित व निर्भय होण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. सकाळी 9 वाजता राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येणार आहे. शहरातील चॅलेंज अकॅडमी, सरस्वती विद्यालय, सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूल, कांतीलाल वीरचंद भंडारी प्राथमिक विद्यालय, दी मॉडर्न इंग्लिश स्कूल, कन्या माध्यमिक विद्यालय,
DP भोसले कॉलेज, फिनिक्स स्कूल व चिमणगाव येथील विवेकानंद अकॅडमीचे विद्यार्थी या महोत्सवामध्ये सहभागी होणार असून शिवतीर्थ हुतात्मा स्मारक, जुना मोटर स्टँड, बुरुड गल्ली, ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर, बाजारपेठ, आझाद चौक ते परत शिवतीर्थ हुतात्मा स्मारक अशी भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून सकाळी 10 वाजता जिजाऊ वंदना होणार आहे. त्यानंतर शालेय मुलींचे विचार प्रकटन व राजमाता जिजाऊ पुरस्काराचे वितरण होणार आहे. शहरातील 6 महिलांना यंदाचा राजमाता जिजाऊ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व सद्गुरू उद्योग समूहाच्या प्रमुख सौ मधुबाला भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि निवडणूक नायब तहसीलदार सारिका शिंदे, नगराध्यक्षा दीपालीताई बर्गे यांच्या विशेष उपस्थितीमध्ये पुरस्काराचे वितरण होणार आहे. उपनगराध्यक्ष सुनील बर्गे यांच्यासह सर्व आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते या महोत्सवात सहभागी होणार आहेत, अशी माहिती पृथ्वीराज बर्गे व अधिक बर्गे यांनी दिली. 12 वर्षापासून आपल्या कोरेगावमध्ये साजरा होणारा जिजाऊ महोत्सव त्याचा उद्याच्याला 1 दिवसीय कार्यक्रम आहे. त्यामध्ये जिजाऊ प्रतिमा मिरवणूक असेल, त्यानंतर जिजाऊ वंदना आपल्या रोटरी उद्यानाच्या कार्यक्रमामध्ये कार्यक्षेत्रामध्ये शिवतीर्थावर हा सगळा कार्यक्रम होईल. जिजाऊ वंदनेनंतर आपल्या शहरातील ज्या प्रतिकूल परिस्थितीत ठामपणे उभ्या राहिलेल्या महिला आहेत, ज्यांनी आपल्या कार्यकर्त्याचा ठसा आपल्या कुटुंबावर उमटवला आणि समाजामध्ये एक आदर्श निर्माण केला, अशा महिलांचा राष्ट्रमाता जिजाऊ स्त्री शक्ती पुरस्कार देऊन आपण गौरव करतो आहोत. महिलांनी विशेष करून या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहावं आणि जे काही विचार मुली व्यक्त करणार आहेत त्याचा आस्वाद घ्यावा. महाराष्ट्रातील निकाल म्हणजे हुकुमशाहीच्या विरोधात लोकशाहीचा झालेला विजयच. आमदार महेश शिंदे अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार अपात्रतेबाबत दिलेल्या निकालानंतर शिवसेनेचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे आभार मानले. ते म्हणाले, हा निकाल म्हणजे हुकुमशाहीच्या विरोधात लोकशाहीचा झालेला विजय आहे. ज्या पक्षांमध्ये लोकशाहीची प्रक्रिया राबवली जात नाही त्या लोकांना भारताच्या लोकशाहीवर बोलायचा अधिकार नाही. आजचा निकाल हा निवडणूक आयोगाकडे जी पक्षाची घटना आहे त्या घटनेच्या आधारावर दिला गेलेला निकाल आहे. वारसा आहे म्हणून पक्षप्रमुख पद मिळतं, पण वारसा हक्काने कधीही पक्ष चालवता येत नाही. पक्ष हा कार्यकर्त्यांच्या मताच्या जीवावर आणि त्यांच्या विचारांच्या जीवावरच चालवला जातो. अशा प्रकारचा सुंदर निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिला आहे. मी त्यांचे आभार मानतो, असेही आमदार महेश शिंदे यांनी सांगितले. या अर्थानं मी आमच्या विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर साहेबांचं खूप आभार मानतो. त्यांनी विस्तृतपणे निकाल या ठिकाणी वाचला. खऱ्या अर्थानं आज आम्हाला आनंद झाला. आमचे सगळे आमदार वारंवार सांगत होते की आम्ही कुठल्याही घटनेची पायमल्ली केलेली नाही, आम्ही कुठलीही चुकीची गोष्ट केलेली नाही. हा निकाल म्हणजे हुकुमशाहीच्या विरुद्ध लोकशाहीचा झालेला हा विजय आहे. जी लोक हुकुमशाह होते, जे लोक स्वतःच्या पक्षामध्ये सुद्धा लोकशाही मानत नव्हते, 2013-2018चे काही इलेक्शन झालेत. 2013-18चे जे इलेक्शन दाखवले गेले हे पेपरवरती होते. ज्यावेळेला आमचं मुख्य प्रतोद त्या ठिकाणी सुनील प्रभूजींना विचारलं गेलं की तुम्ही मत दिलं का 13-18ला, तर त्यांनी मला आठवत नाही म्हणून सांगितलं. म्हणजे यांनी मतदान केलेलं नव्हतं आणि नंतर ॲफिडेव्हिट दाखल केलं की हे सगळं बिनविरोध झालं. म्हणजे ज्या पक्षामध्ये लोकशाही प्रक्रिया राबवली जात नाही त्या लोकांना भारताच्या लोकशाहीवरती बोलण्याचा अधिकार नाही. आजचा निकाल जे 2 फ्रॅक्शन्स आहेत, एक उभाटा फ्रॅक्शन आणि शिंदे फ्रॅक्शन, या फ्रॅक्शनमधली खरी शिवसेना कुठली, तर जे इलेक्शन कमिशनकडं पक्षाची घटना आहे त्या घटनेच्या आधारित हा निकाल दिला गेला आहे. त्यामुळं आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जी शिवसेना आहे ही खरी शिवसेना असा निकाल जो इलेक्शन कमिशननं दिला, जो न्यायालयात टिकला, या निकालाला आधारित धरून जर आम्ही खऱ्या शिवसेनेचे आहोत तर त्यांना आम्हाला पक्षातून हकलून देता येत नाही किंवा पक्षप्रमुख म्हणेल असं चालत नसतं. वारशानं कधीही
पक्षप्रमुख पद मिळतं, पण वारशानं कधीही पक्ष चालवता येत नाही. पक्ष हा कार्यकर्त्यांच्या मताच्या जीवावरती, त्यांच्या विचाराच्या जीवावरती चालवला जातो. अशा पद्धतीचा सुंदर निकाल आज अध्यक्षांनी दिलेला आहे. मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास सर्वोच्च प्राधान्य. भाजप नेत्या डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे. एकंबे येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर. कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याची काळजी आमदार महेश शिंदे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. जनतेचे आरोग्य चांगले राहिले तर गावाचे आरोग्य चांगले राहते आणि गावाचे आरोग्य चांगले राहिले तर कोणताही आजार आपल्याला शिवू शकत नाही, असे प्रतिपादन भाजप नेत्या डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे यांनी केले. एकंबे पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजीचे हेतूने उपसरपंच श्रुतीन चव्हाण व मित्रमंडळ आणि व्हीजी ग्रुप अँड फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रासूबाई मंदिरामध्ये गुरुवारी सकाळी 9 वाजता आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन डॉक्टर प्रियाताई शिंदे यांच्या हस्ते व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, कोरेगाव तालुका संजय गांधी निराधार व स्वावलंबन योजना समितीचे सदस्य गणेश शेळके, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल मकरे, शशिकांत चव्हाण, अंकुश भोसले, आशा चव्हाण, सुनीता चव्हाण, साधना शेळके, वेदांत महाराज घाडगे, ऋषिकेश जाधव, विशाल शिंदे, अनिकेत चव्हाण, शुभम कदम आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये झाले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉक्टर शिंदे बोलत होत्या. राहुल बर्गे म्हणाले की कोरोना या जागतिक महामारीच्या काळात देखील आमदार महेश शिंदे व त्यांच्या शिलेदारांनी सर्वसामान्य जनतेचे हित पाहिले व कोरोना सेंटर सुरू केले. कोरोना गेला म्हणजे काम थांबले असे नाही, तर एकंबे येथे श्रुतीन चव्हाण या तरुण उपसरपंचाने घेतलेले आरोग्य शिबिर हे देखील त्यातीलच एक भाग आहे. यापुढेही आम्ही सर्वसामान्यांच्या आरोग्याची निश्चितपणे काळजी घेऊ. श्रुतीन चव्हाण यांनी आरोग्य तपासणी शिबिर आयोजनामागील भूमिका विशद केली. ग्रामीण भागामध्ये आरोग्याच्या बाबतीत पुरेशी काळजी घेतली जात नाही. मात्र आम्ही आता आमदार महेश शिंदे यांच्या विचाराने मार्गक्रमण करत असताना सर्वसामान्यांच्या आरोग्याच्या काळजीला प्रथम प्राधान्य दिले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास एकंबे, सायगाव, वगजायवाडी, शेलटी, खिरकणी परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.